गाईज आमचं वोटिंग झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे. फर्स्ट वोट हे बघा, गौरवचं वोट. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आत्ता थोडा वेळ झालो उठलो आम्ही आणि आज माझं ऑफिस इलेक्शन असल्यामुळे 12:30 वाजता आहे. तर जाऊन बघू. आज आमचं इलेक्शन जे आहे म्हणजे आम्ही जे वोट देणार ते पहिलं वोट राहणार आहे. तरी म्हणून एक्साइटिंग आहे. कसं आहे अजूनपर्यंत काही माहीत नाही, त्याची चिठ्ठी विठ्ठी काही भेटली नव्हती, पण ऑनलाईन काढली आम्ही. ते पोलिंग बूथ जे आहे ते माहिती पडलं आहे कुठे आहे काय आहे. इथे बेलतरोडीला ZP शाळा आहे, तिथेच आहे. आणि लेट्स सी कसा एक्सपिरियन्स राहते. ब्लॉग पण हा शॉर्ट अँड सिम्पल होईल, तर एन्जॉय करा शेवटपर्यंत. आणि तुम्हाला सांगूच आम्ही कसा होता, काय होती तिथली सिच्युएशन पण दाखवू. सो इकडं साफसफाई चालू आहे आणि मी आता तयारी करतो, कारण की आपल्याला जास्त तयारी करायची नसते. आंघोळ तुम्हाला आल्यावर करीन, तिथं काही दाखवायचं नाही कोणाला. एन्जॉय द ब्लॉग. सगळे वोटिंग करायला चाललो, कारण गौरवचं ऑफिस आहे 12 वाजतापासून. आणि सकाळी नाही म्हणजे 9:30 वाजले आहे, पण इकडं सकाळ का वाटत आहे कारण थंडी खूप जास्त आहे. थंडी जास्त आहे. हा आणि महत्त्वाचं बोलायचं होतं, माझं पहिलं वोट. म्हणजे मी आजपर्यंत वोटिंग नाही केलं आहे आणि हे माझं पहिलं वोट आहे. आणि ते माझं नवीन घर आहे. ऐकलं होतं की असं असतं तसं असतं. आता तेही नाही माहीत आपल्याला ZP स्कूल कुठे आहे काय कुठे आहे ते. आणि हे पहिलंच वोटिंग बघू एक्सपिरियन्स. तर लेट्स सी कसा एक्सपिरियन्स राहतो पहिल्या वोटचा. आणि नागपूरमध्ये तर माझं पहिलं वोट आहे. आपण रेसिडेन्शियल. नागपूर जिल्ह्यातलं आपलं पहिलं वोट आहे. फुलगावला केले होते मी 1-2, पण ते वर्थ इट निघाले होते, म्हणजे निवडून आले होते BJP वालेच. ठीक आहे, तर लेट्स सी. चला बघूया. आंघोळ काही केल्या नाही दोघांनी. उठलो, फ्रेश वगैरे झालो, चहा पण नाही पिलो, चाय बाहेरच पिणार आहे आम्ही. तो लेट्स सी बघते हैं आता कैसे होता है वोट. सो चलो. इकडे पोलिंग बूथ हे दाखवत आहे ना, बेलतरोडीचं. बेलतरोडी दाखवत आहे. हां, मग इथेच असेल. रूम नंबर 4 ZP असं काहीतरी दाखवत आहे. थँक्यू. 2875 इकडे आहे. कॉन्व्हेंटचे हे जे बूथ नंबर आहे 406 तो इथं बरोबर आहे. तर मग असं यायला पाहिजे नाही. मी तर पहिलं करू शकता, जा ना तुम्हाला तुम्हाला ते तुम्ही जायचं हो नाही. 3 आहेत. अरे तुम्ही जाऊ शकता पहिले. अच्छा बरोबर आहे. हा त्यांना जसं गाईज आमचं वोटिंग झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे. फर्स्ट वोट हे बघा, गौरवचं वोट. आणि दोघं वेगवेगळ्या रूममध्ये होतो म्हणून त्यामुळे मी आधी झाली, गौरवचं नंतर झाला. पण तर आता आम्ही निघालो आहे आणि आता पहिले चहा पितो. खूप भूक लागली मला तर. आणि मग घरी जाणार. खूप उशीर झाला. गौरव तुझं ऑफिस 12 वाजता ना? 12:30 वाजता ऑफिस आहे. थोडा लेट झालो. गौरव लेट झाला. मला जास्त वेळ नाही लागला आणि तुला जास्त वेळ लागला. तर गाईज आत्ताच पोहे खाल्ले आणि आता इकडे चहा प्यायला आलो. येवलेचा चहा. येवलेच चहा. तर चलो चहा तर पिऊन नंबर होता. चहा पिऊन झालेला आहे. आणि गौरवचं 12-12:30 वाजता ऑफिस आहे. गौरवला सुट्टी नाही आहे. सुट्टी म्हणजे त्यांना डबल पे आहे, त्यामुळे गौरवला सुट्टी नाही घेतली आहे. तर चलो आता घरी जाऊन आपले घरचे कामं आवरायचे आहे. आणि अर्धे तर कामं करून आली आहे. आंघोळ करायची आहे. आंघोळ न करता आम्ही पहिले इकडे आलो. म्हटलं आंघोळ वगैरे करत बसलं तर उशीर होऊन जाईल, म्हणून मग आधी वोटिंगचं काम महत्त्वाचं वाटलं, ते करून घेतलं. चहा वगैरे. आता नाश्ता बाहेरच झाला आहे.
आता आलो आम्ही आणि खरंच एवढं मस्त वाटत मला खूप घाबरून म्हणजे मी पहिल्यांदा वोट करते मला घाबरट मला फक्त माहितीये का ते बॉक्स दिसत होता तिथे असं लावलेलं होतं घाबरट होती पण दोनदा केलं तरी घाबरून आलो आणि माहिती सांगते ना सीन घडला एक काय झालं बापरे त्यांनी 15 मिनिट ते वोटिंग कार्ड आणि माझा फेस बघत होता आमचं वोट जे होतं ना ते आमच्या इथे बेसामध्ये झेडपी शाळा आहे ते जवळ हा जिल्हा परिषद आहे तर तिथे वोट होतं आणि बरंच झालं खूप जवळ होतं जास्त लांब नाही झालं किती लांबून लोक आले तर माझ्या बाजूची बाईक आहे म्हणे मला मी खूप लांबून आली आहे तिकडून बापरे म्हटलं किती लांबून आले लोक आमचं तर घर इथेच आहे म्हटलं जवळ तुम्ही लकी आहे म्हणे किती जवळ आहे म्हणे आम्हाला तर किती लांबून यावं लागतं काय काय लोक पुष्कळ लांबून खूप लांबून तुम्हाला एक गोष्ट सांगते ना की आम्ही आणि आता यावेळेस जरा स्ट्रिक्ट असं केलं की फोन अलाउ नाहीये आणि बरेचसे लोक रील्स वगैरे बनवतात तर ते सोशल मीडियावर वगैरे इकडे तिकडे व्हायरल होते त्यामुळे मग फोन अलाउ नाहीये आणि खूप चांगली गोष्ट केली आणि चुकून पण वोटिंगचे किंवा व्हिडिओ व्हायरल करू नका ईव्हीएम मशीनचे बाकी बाहेरचे तर फोटो सगळ्यांनीच काढलेले आहे बाहेर फोटो आणि दुसरी गोष्ट ही की मी माझं बरंच मी काय म्हणत होती मी पहिले तुला बघितलं खूप वेळ पण तुला बघितलं तुझी खूप रांग लांब होती तू खूप मागे होता म्हटलं यार माझ्याजवळ तर मोबाईल नाही ठीक आहे मग तिथे आमच्या इथे माहिती कोणी मोबाईल ठेवून होते देऊन राहिले मग मॅडम होते त्या पोलीस मॅडम तर त्या सगळ्यांच्या मोबाईलच्या चेअरवर ठेवू शकत होत्या पण त्यामुळे सरळ म्हणत होत्या की कोणी ठेवतच नाही मोबाईल हरवला तर रिस्की राहतं वगैरे मग मोबाईल आणला का म्हटलं नाही मी नाही आणलाय तर मग मला लक्षात आलं अरे याच्याकडे तर माझाही पण मोबाईल आहे दोन्ही मोबाईल तुझ्याकडेच होते म्हटलं आता माझं वोट पटकन होऊन जाते मी पटकन जाते याच्याजवळच्या मोबाईल येते आणि बाहेर जाते मी मग पटकन वोट केला आणि याच्याकडे गेली याला म्हणून मला मोबाईल देऊन दे दोन्ही आमच्याकडे बाहेरच ठेवायला लावलं त्यांनी मग म्हटलं कोणी बायचान्स लक्ष द्यायला लागतं ते काकाच तर म्हणे माझा कोणता आहे सगळे स्क्रीन दिसून राहिले मग ते मागून पाहून त्यांना दिलं वयस्कर माणसं काय सांगते ते कोणाचाही मोबाईल नेऊ शकतं ना काका ते काय म्हणे मुली काका कोणाचा दुसऱ्याचा मोबाईल लोकांनी तर असा आमचा एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा वोट केल्याचा छान आणि आता टेन्शन नाहीये जेव्हा वोटिंग राहील तेव्हा लगेच जाऊ शकतो फायनली वोटिंग पडू शकतं आपल्या नागपूर डिस्ट्रिक्ट मध्ये फर्स्ट टाइम झालं मी लोकांच्या वोटावर जेव्हा इंक बघायची माझं कधी होईल वोट माझं कधी होईल मी केलाय एक दोनदा केलाय ते पुलगावला केलं पण ते एकचदा केलं नाही दोनदा कुठे एकचदा केलं मी ते पहिले वोट नव्हतं करत मी पण मला माझ्याकडे काहीच नव्हतं वोटिंग कार्डच नव्हतं पहिले ऍक्च्युली आणि आता सगळेच कार्ड आहे आणि इथे आल्यावर मी लगेच ट्रान्सफर केलं होतं पहिले हिचं नाव धामगाव डिस्ट्रिक्ट म्हणून काढलं पहिले आम्हाला खूप करायला लागलं डॉक्युमेंटसाठी तर खूप धावपळ झाली पण आम्ही सिरियसली सांगताना केलं आम्ही स्वतः जाऊन इथे जा डॉक्युमेंटचं कर हे डॉक्युमेंट करते आम्ही ओके केलं माझं फक्त पासपोर्ट बनायचं जे की याचं बनलेलं आहे फक्त माझं नाही तर आता आम्ही नागपूरमध्ये आहेत आता आम्ही इझिली बनवू शकतो आणि तुझे अपडेट करावं लागेल आता वाजून राहिले 12:30 वाजता बसा लागणार आहे तर इथपर्यंत ब्लॉग एन्जॉय केला असेल तर लाईक करा आणि असा होता आमचा फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स यस मस्त एक्सपिरियन्स होता आणि आता मला माझे कामं करायचे जे की झाडू पोछा वगैरे करून गेली पण आता आंघोळा व्हायच्या तू पण आंघोळ करणार आहेस आणि आंघोळा वगैरे करू म्हटलं आता नाश्ता पण बाहेरूनच करून आलो पोहे छान गरमागरम सकाळची वेळ होती तर मस्त स्टॉल लागलेले होते पोहे खाल्ले चहा पिलो आणि जाम चालू आहे नाश्त्याचे बाहेर त्यांची खूप कमाई आहे चला मी फ्रेश होतो गाईज तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग लास्ट पर्यंत बघा चलो गाईज आता वाजले आहे 7 वाजले डॉट आणि ऑफिस झालं आणि 12 वाजता बसून 12:30 वाजता बसून सुद्धा काम आपलं झालंय कम्प्लीट आणि आता आणतो दूध आता चहा पितो मस्त कारण की सकाळी घाईघाईतच चहा पिलो तर नको कशाचे विचार चालू आहे फक्त सगळ्यात मोठी पॉवर कमवायची आहे माहिती कोणती पैसा तो जर आला ना तर सुखात दुःखात 10 नाही 10 लोक नाही 10,000 लोक तयार होतात म्हणून पैसा कमवायचा आहे आणि त्या लोकांना ना बोलवायचं नाहीये ते असे आले पाहिजे ठीक आहे हे घे बाबा 20 रुपये आहे दूध घेऊन ये आपली गरीब परिस्थिती आहे ठीक आहे तर दूध घेऊन येतो काहीच थांबा पराठे बनवून झाले आज जेवणाचा काही मोठा प्रोग्राम नाही आहे भाजी पोळ्या भात काही नाही आहे आज बनणार आहे पालक पराठे तर पालक पराठे आज खूप थकल्यासारखं वाटतं कामं तर जास्त नाही तरी पण असं थकल्यासारखं नाही पण आज काहीतरी हलकं जेवण म्हणून पराठे नेहमी तेच मसाला
नेहमी तर कधी कधी थोडंसं लाईट पण पाहिजे. पालक म्हणजे हेल्दीचं झालं ना ते करी म्हणून पालक पराठे. एक दिवस ना आपण पनीरची भाजी बनवू. चालेल. पालक पनीर